राजीनामा देतील। मात्र धनंजय मुंडे यांच्या जागेवर आता कुणाची वर्णी लागणार? छगन भुजबळ, अनिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे। धनंजय मुंडे सध्या आपण जर बघितलं तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहे, त्यांच्या जागेवर आता कुणाची वर्णी लागणार की आता त्यांचं मंत्रीपद जे आहे ते छगन भुजबळ यांना दिलं जाणार? कारण छगन भुजबळ जे आहेत त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद जे आहे ते या आधी पार पडलेलं आहे, ते या पदावर कार्यरत होते, त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे आता त्यांच्यावर आता विश्वास टाकला जातो का? त्यांची सुद्धा एक नाराजी होती ती दूर केली जाते का? हे बघणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं। नाही तर यामध्ये अजून 2-3 नावं समोर येत आहेत। अनिल पाटील यांचंही नाव समोर येत आहे, प्रकाश सोळंके यांचं सुद्धा नाव यामध्ये समोर येत आहे। खरं तर प्रकाश सोळंके यांनी सुद्धा सरकारचे आमदार असून सुद्धा, सरकारमध्ये असून सुद्धा त्यांनी धनंजय मुंडेंवरती ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर आपण पाहतोय हे पद रिकामं झाल्यानंतर, धनंजय मुंडेंचं पद रिकामं झाल्यानंतर त्यांच्याही नावाची चर्चा आता होताना दिसते। अनेक महत्त्वाचे नेते आहेत महायुतीकडे ज्यांची वर्णी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे। एक महत्त्वाचं पद जे आहे ते रिक्त होत आहे। महायुती सरकारची पहिली विकेट पडताना आपण पाहतोय धनंजय मुंडे हे पहिले मंत्री असणार आहेत जे आता पायउतार होणार आपल्या पदावरून आणि त्यावेळी नेमकं कुणाची वर्णी लागणार हे चर्चेत येत आहे। यात नाव छगन भुजबळांचं आहे, अनिल पाटलांचं आहे, प्रकाश सोळंके यांचं सुद्धा नाव या ठिकाणी येत आहे। तर संजय बनसोडे यांना सुद्धा मंत्रीपद मिळू शकतं का अशी शक्यता वर्तवण्यात येते।